त्यांचे कपडे काढले, त्यांच्या अंगावर उड्या मारल्या, त्यांच्या अंगावर अक्षरशः लघवी केली। सुदर्शन गुले सगळ्यांचा बाप आहे असं त्यांना बळजबरी बोलायला लावलं। कुणी त्यांच्याबरोबर सेल्फी काढत होतं, कुणी हसत होतं, तर कुणी त्यांना वाटेल तेव्हा वाटेल तसं मारत होतं। राक्षसाच्याही डोळ्यात पाणी येईल इतक्या क्रूर हत्येचे हे फोटो अख्ख्या महाराष्ट्रात व्हायरल झालेत। बीड जिल्ह्यापासून ते राज्यभर या फोटोंचे पडसाद उमटलेत। याच व्हायरल फोटोंमुळे मंत्री धनंजय मुंडेंना आपला राजीनामाही द्यावा लागला। राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे। त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे। पण हे फोटो नेमके व्हायरल झाले तरी कसे? व्हायरल झालेल्या त्या फोटोंमध्ये नेमकं आहे तरी काय? आरोपींनी नेमकं त्यात केलंय तरी काय? आणि याच फोटोंमुळे धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ झालीये का? याचाच सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत। तळपायची आग मस्तकात आणणारे हे फोटो पोलिसांनी आपल्या 150 पानांच्या चार्जशीटला जोडलेत। हे फोटो पोलिसांसाठी मुख्य पुरावा मानले जात आहेत। सरपंच संतोष देशमुखांचं 9 डिसेंबरला अपहरण झालं आणि त्याच्या काही तासातच त्यांची हत्या करण्यात आली। संतोष देशमुखांच्या हत्येचा व्हिडिओ कृष्णा आंधळेच्या मोकारपंथी ग्रुपवर 5 ते 6 लोकांनी पाहिला होता। फॉरेन्सिकने हाच व्हिडिओ बाहेर काढलाय। त्यातूनच आरोपींची क्रूरता समोर आली आहे। फोटोमध्ये तुम्ही पाहू शकतात संतोष देशमुखांना विवस्त्र करून मारहाण करण्यात आली आहे। अमानुषतेचा कळस म्हणजे आरोपींनी थेट संतोष देशमुखांच्या अंगावर उड्या मारल्या आहेत। मारहाण करताना आरोपी सुदर्शन गुले हा फोटोमध्ये स्पष्ट दिसतोय। वेदनेनं विवळणाऱ्या संतोष देशमुखांचा व्हिडिओ महेश केदार काढत होता। संतोष देशमुखांना उभं करून त्यांच्याबरोबर सेल्फीही काढला जात होता। त्यांना पुन्हा मारलं जात होतं। जयराम चाटेने संतोष देशमुखांची पॅन्ट काढली। व्हिडिओ काढणारा महेश केदार हे सगळं पाहून हसतो। अमानुषतेचा कळस म्हणजे अर्धमेल्या संतोष देशमुखांच्या मानेवर पाय ठेवून प्रतीक घुले त्याच्या चेहऱ्यावर अक्षरशः लघवी करतो। आरोपी पाईप आणि वायरने देशमुखांना मार मारतात। संतोष देशमुखांच्या शरीरातलं रक्त ओघळून त्यांच्या तळपायापर्यंत येतं, तरी त्या हैवानांना कीव येत नाही। सगळे राक्षस हा सगळा प्रकार पाहून जोरजोरात हसतात। मारहाणीनंतर सुदर्शन गुले हा सगळ्यांचा बाप आहे असं देशमुखांनी बोलावं अशी त्यांच्यावर बळजबरीही केली जाते। अंतर्वस्त्रांवर बसलेले आणि अखेरच्या घटका मोजणारे संतोष देशमुख या सगळ्या मरण यातना भोगतात। याच फोटोंवरून बीड जिल्ह्यात संतापाची तीव्र लाट उसळली। याच घटनेवरून धनंजय मुंडेंनाही राजीनामा द्यावा लागला। पण राजीनाम्यावरच धनंजय मुंडेंच्या अडचणी थांबणार नाहीयेत। जरांगेंनी कलम 302 अंतर्गत मुंडेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। यामुळे या फोटोंवरून मुंडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे का? आता तपास यंत्रणांच्या रडारवर धनंजय मुंडे येणार का? असे प्रश्न विचारले जात आहेत। तुम्हाला याबाबत काय वाटतं? उत्तर कमेंट करून नक्की कळवा।